संघ दक्ष पाच अग्रेसर येतील. अग्रेसर अग्रेसर सम्यक आरव संघ दक्ष संघ सम्यक अग्रेसर अर्ध वृत्त संघ आरव संघ दक्ष ध्वज प्रणाम 1 2 3 उपविषय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु गुरु म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जटाधारी पांढरी शुभ्र एक तेजस्वी चेहऱ्याचे असे एक चित्र उभे राहते. ते अत्यंत नैसर्गिक आहे, कारण आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढतो राहतो ऐकतो त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर हे असे चित्र उभे राहते. प्रत्येकाच्या जीवनात गुरु हा असतोच, पण प्रत्येकाच्या जीवनातली प्रथम जी गुरु असते ती आई. हीच आपल्या सर्वांची पहिली गुरु असते, कारण जिच्यामुळे आपण जग पाहायला शिकतो, बोलायला शिकतो. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रथम कोण शिकवतं तर ती आई. लौकिक जीवनात किंवा व्यावहारिक जीवनात प्रत्येकाला गुरु हा लागतोच. आपल्याकडे गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही असे म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाचा कुणी ना कुणीतरी मार्गदर्शक म्हणजे गुरु असतोच. गुरुच्या थोरवीचे वर्णन संत तुकारामांनी खूप सुंदर शब्दात सांगितले आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी तयाचे. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा ही बऱ्याच कालखंडापासून सुरू आहे. रामकृष्ण परमहंसासारखे गुरु मिळाले म्हणून नरेंद्राचा स्वामी विवेकानंद झाले. तसे अजून बरीचशी उदाहरणं आहेत, जसं काही द्रोणाचार्य, अर्जुन, रामदास स्वामी, शिवाजी महाराज, असे बऱ्यापैकी उदाहरण आपल्याकडं भेटतात. आता सध्याचं जर आपण उदाहरण पाहिलं तर क्रिकेटमधला
सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर ही जी जोडगोळी आहे ही तशी बऱ्यापैकी सध्या प्रसिद्ध पावलेली गुरु शिष्याची जोडी. गुरुपौर्णिमेला जसे आपण गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतो तसेच त्याला ऋषी तर्पण या नावाने देखील ओळखले जाते. तर्पण म्हणजे अर्पित करणे. तसेच आपल्या संस्कृतीमध्ये देशातील महाभारत या ग्रंथाचे रचयिते महर्षी व्यास यांच्या नावाने देखील या दिवसाला ओळखले जाते, व्यास पौर्णिमा या नावाने. गुरुपौर्णिमा हा आपल्या संघाच्या 6 उत्सवापैकी एक उत्सव. हा उत्सव आपल्या स्वयंसेवकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण ज्या भगव्या ध्वजाकडे पाहून आपण प्रेरणा घेतो देशकार्य करण्याची, त्या ध्वजाचे पूजन करण्याचा दिवस. आज आपण ज्या भगव्या ध्वजाला गुरु मानतो त्याचे पूजन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या उत्सवाचे जे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्री राजेश अंबादासराव संन्यासी, राहणार गोंदेगाव, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर. 1988 पासून ते स्वयंसेवक आहेत. MBA पर्यंत त्यांचे लौकिक शिक्षण MBA पर्यंत झालेले आहे. 2010 पासून ते प्रचारक आहेत. लातूर शहर, भुसावळ, परभणी, नांदेड, नंदुरबार असे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. विद्यापीठ संपर्क, त्यानंतर 2020 पासून त्यांच्याकडे लातूर विभाग प्रचारक असे दायित्व आहेत. यानंतर लगेचच अमृतवचन होईल, त्यानंतर वैयक्तिक पद्य होईल. वैयक्तिक पद्यानंतर आपल्या वर्गात वक्त्यांचं मार्गदर्शन होईल. त्यानंतर आपल्याला समर्पण करण्याची आपल्या पूजा करण्याची पद्धत सांगितली जाईल आणि त्यानंतर प्रार्थना होईल. आर्य चाणक्य असे म्हणतात की एका अक्षराची ओळख करून देणारा गुरु सुद्धा महान असतो. गुरुच्या या उपकाराबद्दल पृथ्वीवरील अशी कोणतीही वस्तू नाही जी देऊन हे उपकार फेडले जातील. या उपकाराची परतफेड ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शिष्य गुरूंच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. भक्तिभावे श्री गुरुची मी पूजा बांधियली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. मानवाचा धर्म माझा हीच माझी प्रेरणा. संत मुनी ऋषी येथ बदले विश्व एकच भावना. राष्ट्रभक्तीने उभी संघ शक्ती आपुली. संघ शक्ती आपुली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. या ध्वजाला वाहिली. ईश्वराचे कार्य माझे मग मला भय कोणते. याच कामी देह येवो जीवना साफल्यते.
तृप्त होईल अंतरात्मा जर पूजा स्वीकारली, जर पूजा स्वीकारली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. त्यागमय तू पथ प्रदर्शक, शांतीचा न क्रांतीचा. स्फूर्ती देसी तूच सकला, मार्ग दावी प्रीतीचा. प्रथम राष्ट्राच्या ध्वजाला दक्षिणा अर्पियली, दक्षिणा अर्पियली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. भक्ती भावे श्री गुरुची मी पूजा बांधियली. जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली, या ध्वजाला वाहिली. परमपवित्र भगवा ध्वज या आभासी पद्धतीने आजच्या या श्री गुरुपूजन व समर्पण उत्सवासाठी उपस्थित असलेले लातूर जिल्ह्यातील सर्व आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, अशा पद्धतीने उत्सव साजरा करण्याची ही आपली दुसरी वेळ आहे. या कोरोनाच्या थैमानापासून अनेक आपल्या बैठकी उत्सव हे ऑनलाईन होत आहे. अशा नव्या पद्धतीची आपल्याला तशी सवय नाही आहे, परंतु परिस्थिती अशी आलेली आहे की आता आपल्याला याची सवय करून घ्यावी लागणार आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या वेळेस समोरच्या स्वयंसेवकाच्या मनातील भाव, चेहऱ्यावरतील भाव हे वक्त्याला पाहता येतात आणि मग नेमकं काय बोलायचं आहे आणि नेमकं कुठे थांबायचं आहे हे कळत असतं. परंतु अशा पद्धतीच्या आभासी या उत्सवामध्ये समोरचा श्रोतावर्ग कोणता आहे आणि नेमकं कुठे थांबलं पाहिजे ही मात्र वक्त्याची परीक्षा आहे. पण आपण म्हणतो नेहमी की संघामध्ये जसे भाषण आणि वक्ता हा शब्द तसा आपण कमी वापरतो, आपल्याकडे बौद्धिक हा शब्द आपण वापरत असतो. साधारण समाजामध्ये असं होत असतं की भाषणामध्ये एखादा वक्ता बोलत असतो आणि सर्वजण ऐकत असतात, परंतु आपण शब्द वापरतो याला बौद्धिक. व्याख्यान हा चांगला शब्द जो आहे, म्हणजे भाषण ही चांगला शब्द आहे, हा सुद्धा शब्द आपण वापरत नाही, आपण वापरतो बौद्धिक. तर साधारणपणे एक विषय सर्वजण मिळून चिंतन करतो आपण. समोरचे स्वयंसेवक जे विषय ऐकत असतात ते बोलत नाहीत, परंतु चिंतनाचं आदान प्रदान हे चालत असतं. त्याच्यामुळे संघामध्ये जो काम करणारा स्वयंसेवक आहे तोच विषयाची मांडणी करतो. एखाद्या विषयावर खूप चांगल्या प्रकारचं ज्याचं प्रभुत्व आहे अशा व्यक्तीला संघामध्ये बोलवत नाही. म्हणून जो संघाचं काम करतो, जे आपले कार्यकर्ते आहेत
अशांनाच आपण या ठिकाणी बोलवत असतो आणि विचारांचे आदान-प्रदान आपण करत असतो. एक विषय असतो, त्या विषयाचं चिंतन आपल्याकडनं होत असतं. संघामध्ये 6 उत्सव आहेत. पूजनीय डॉक्टरांनी खूप विचार करून 6 उत्सव आपल्या संघामध्ये आणले. क्रमांकाने येणारा हा 3रा उत्सव आहे. पहिला वर्षप्रतिपदा, दुसरा हिंदू साम्राज्य दिन आणि 3रा हा गुरुपूजनाचा उत्सव आहे. हे 6 उत्सव घेण्यापाठीमागे सामाजिक आशय, धार्मिक आशय याचा विचार डॉक्टरांनी केलेला आहे. या 6 उत्सवांपैकी हा जो गुरुपूजनाचा उत्सव आहे, हा एकमेव असा उत्सव आहे की ज्याला आपण समाजामधील मान्यवरांना, नागरिकांना बोलवत नाही. हा केवळ असा उत्सव आहे, हा फक्त आणि फक्त स्वयंसेवकांसाठीच असतो. कारण की संघामध्ये आपण ऐकतो की भगव्या ध्वजाला आपण गुरु केलेला आहे आणि गुरुचं पूजन आणि गुरुसमोर गुरुदक्षिणा म्हणून आपण त्याला समर्पण असं म्हणतो, हे समर्पित करत असतो. म्हणून बाहेरच्या कोणीही व्यक्तीने त्या व्यक्तीला संघाचं गुरु कोण आहे, त्या गुरुची महती, त्या गुरुवरची श्रद्धा ही लवकरच बसेल असं नसतं. म्हणून नवीन लोकांना आपण या उत्सवामध्ये बोलवत नाही. संघाचे जे स्वयंसेवक आहेत अशांसाठी हा उत्सव असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. खूप विविधता आहे. वेगवेगळे उत्सव, परंपरा, सण, वेशभूषेची पद्धत आहे, खानापानाची पद्धत आहे. त्या प्रादेशिक विशेषानुसार याची रचना केली गेलेली आहे. आणि प्रत्येक गोष्टी पाठीमागे विज्ञान तर आहेच, परंतु धार्मिक आशय आणि सामाजिक आशय सुद्धा आहे. व्यक्तिगत जीवनाचं उन्नती ही त्या सणांशी सुद्धा जोडली गेलेली आहे. आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरा ही खूप जुनी समजली गेलेली आहे. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेला खूप मोठं विशेष महत्व याला आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील आपण म्हणतो. व्यासांचं पूजन या दिवशी होत असतं. आषाढ शुद्ध जी पौर्णिमा जी आहे ती व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा आपण ओळखली जाते. त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये गुरुपूजनाचे उत्सव होत असतात. मगाशी गीतेच्या ओळी आपण ऐकल्या, भक्ती भावे गुरुची मी पूजा बांधलेली, आयुष्याची जीवन पुष्पे या गुरुला मी अर्पिली, असा भाव या गीताचा आहे. तर कच्छ पासून कामरूप पर्यंत आणि लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत अशा प्रकारचे गीत आणि अशा प्रकारचे आशय असलेले गीत, हजारो गीत म्हणणारे लाखो कार्यकर्ते आज उभे आहेत. तर ही संघ कार्यपद्धतीची एक विशेषता आहे की एवढे सर्व जनता म्हणा, एवढे सगळे लोक एका ध्येयाने येऊन एका विशिष्ट पद्धतीमध्ये काम करतात. ही सोपी गोष्ट नाहीये. आणि तेही भारतासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविधता असणाऱ्या देशामध्ये. तसं आपण म्हणतो की आमची आंतरिक एकात्मता तर आहेच, परंतु कुठल्याही प्रकारचं भाषा तर एवढ्या सगळ्या आमच्या देशाभरामध्ये आहे. परंतु संघ दक्ष म्हटलं की लडाख मधल्या स्वयंसेवक लक्षात येतं आणि कन्याकुमारीच्या स्वयंसेवक लक्षात येतं. जिथे कोणत्या प्रकारच्या भाषेचा माहीत नसतात, की दक्षिण भारतात आपण गेलो, पूर्वांचलात आपण गेलो तर आपला संवाद करायला अडचण येते. परंतु शाखेची समान पद्धती या सर्व ठिकाणी आहे. एवढ्या सर्व संपूर्ण देश प्रादेशिक भागामध्ये मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे एवढे सगळे समर्पित असणारे कार्यकर्ते उभे राहिलेत. तर ही संघ कार्यपद्धतीची विशेषता आहे. आणि डॉक्टर हेडगेवारांनी विचारपूर्वक या सर्व गोष्टींची आपल्याला एक प्रकारे उपलब्ध हे करून दिलेली आहे. पायंडा आपल्याला सगळ्यांना घालून दिलेला आहे. एक पद्धती विकसित आपल्याला सगळ्यांना करून दिलेली आहे. गुरुपौर्णिमेमध्ये आपण असं गुरु आणि शिष्याचं नातं जे असतं ते उलगडून दाखवत असतो. गुरुवरची श्रद्धा या दिवशी प्रकट करण्याची परंपरा आपल्या देशभरामध्ये आहे. आपल्या जुन्या इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जी गुरु शिष्य परंपरेने आपण बघतो की
भगवान श्रीकृष्ण सांदीपनी यांची जोडी आहे, राम लक्ष्मण आणि वशिष्ठ यांची जोडी आहे. त्यावेळेसपासनं तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची जोडी आहे. अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या या इतिहासामध्ये प्रस्थापित झालेल्या आहेत. तसं संघामध्ये संघ स्वयंसेवक आणि भगवा ध्वज हे रूढ झालेलं आहे. भगवा ध्वजाला प्रणाम करून आपण आपले सर्व कार्यक्रम करत असतो. ही एक विशेषता आपल्या देशामध्ये आहे. परंपरेमध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की कबीरांचा दोहा आहे, गुरु बिन कौन बतावे वाट, बडा बिकट यम घाट. व्यक्ती जन्माला आला म्हणजे त्याला कोणतरी मार्गदर्शक लागणारच. जसं मागाच्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की आई गुरु असतेच, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये गुरु असावा लागतो, गुरुमंत्र घ्यावा लागतो. ही परंपरा फार जुनी आपल्या देशभरामध्ये आहे. आणि गुरु योग्य ते वाट दाखवतो, म्हणून गुरुचं स्थान जीवनामध्ये महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु आल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप बदल झालेला आपल्याला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनेक आध्यात्मिक गुरु आहेत. आपण अनेक व्यक्तींच्या ज्यावेळेस संपर्कात जातो तर त्यावेळेस म्हणतात की माझं दारू सुटली आमच्या गुरूंमुळे, आमचं कल्याण झालं, मी त्यांचा गुरुमंत्र घेतलेला आहे. असे अनेक उदाहरणं सर्वसामान्य समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर गुरु कोण आहे? तर गुरु मोक्षाची वाट दाखवणारा आहे, असं आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. वेगवेगळे मार्ग आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. ज्यांना ज्ञानयोगाद्वारे मोक्षाची प्राप्ती करायची ते संन्यासी होतात, साधू होतात, तपस्या करतात आणि मग पुढे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करतात. भक्ती मार्गाने सुद्धा परमेश्वरात भेटतो. म्हणून भक्तियोग सांगितलेला आहे. कर्मयोग आहे, तर कर्मयोगाचे असंख्य उदाहरण आमच्या देशभरामध्ये आहेत. डॉक्टरांचंच उदाहरण, डॉक्टरांनी कर्मयोग आपल्याला सगळ्यांसमोर सांगितलंय. डॉक्टरांना आपण कर्मयोगी असं म्हणतो. तर कर्माच्या माध्यमातून त्यांनी मोक्ष मिळवलं. अशा अनेक उदाहरणं. आपण जे काम करत आहोत तोच आमचा देव आहे, अशा पद्धतीने त्याच्यावर मार्गक्रमण करून मोक्ष मिळवलेला आहे. संघ स्वयंसेवक त्याच मार्गाने चालत आहेत. गेल्या 95 वर्षापासून अविरतपणे संघाचं काम चालू आहे. आणि संघाने ज्या मूल्यांची स्थापना या देशात केलेली आहे, म्हणजे जे मूल्यांवर आपण चालत आहोत ते पुरातन मूल्य आहेत सगळी. तेच जे पुरातन झालेले सर्व मूल्य पुन्हा एकदा सर्व समाजासमोर येऊन त्या सर्व समाजाने त्यासारखं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, तरच आपला देश हा मोठा होईल, ही संघाची धारणा आहे. म्हणून एक अध्यात्मात असं म्हटलेलं की व्यास सिस्टम जगत श्रेष्ठम. व्यास सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून व्यासांचं पूजन करतात, व्यक्तिरूपाने करतात. परंतु संघामध्ये आपण म्हटलेलं आहे की व्यक्ती मोठी नाहीये, व्यक्ती आज गुणांनी युक्त आहे, परंतु उद्या ती तशीच राहील असं काही सांगता येत नाही. व्यक्तीचं पतन होऊ शकतं. म्हणून संघामध्ये भगवा ध्वजाला गुरु केलेलं आहे. त्याची कथाही सगळ्यांना माहिती आहे. तर डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं सगळ्या स्वयंसेवकांना, संघ सुरू होऊन 2 वर्ष झाले होते, की आता आपल्याला आपला गुरु निवडायचा आहे. गुरुपौर्णिमा येत आहे आणि सगळ्यांनी आपापल्या गुरुला फुल व्हायला घेऊन यायचं आणि गुरुदक्षिणाही घेऊन यायची. सर्वजण आले, चर्चा सुरू झाली की आता कोण होणार गुरु. तर स्वाभाविकपणे ज्यांनी संघाची स्थापना केली असे डॉक्टर हेडगेवार हे संघाचे गुरु होतील असं सगळ्यांची चर्चा सुरू झाली. आणि मग आपापले सगळ्यांनी अंदाज बांधले. कोणी अजून एक दोघांचं नाव जे त्यावेळेला जे ज्येष्ठ स्वयंसेवक होते त्यांचं ते होऊ शकतात, बाबा हे गुरुजींपेक्षा डॉक्टरांपेक्षा थोडे वयाने जास्त आहेत, ते होऊ शकतील, असं झालं. आणि पहिल्या गुरुपौर्णिमेला सगळेजण आले आणि समोर भगवा ध्वज लावला गेला आणि डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की भगवा ध्वज आपला गुरु आहे. आणि सगळ्यांनी गुरुचं पूजन केलं आणि समर्पण केलं. तर पहिलं जे समर्पण झालं ते त्यावेळेला 84 रुपयाचं पहिलं समर्पण झालेलं आहे.
तो गुरुपौर्णिमा ही गुरुचं पूजन केलं आणि समर्पण हे आर्थिक रूपामध्ये करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर स्वाभाविक आहे, याच्या पाठीमागचा विचार का केला, तर अनेक 95 वर्षाच्या या सगळ्या अखंड चालणाऱ्या आपल्या कार्यातनं हे सिद्ध झालेलं आहे. आणि आज जग सुद्धा आपल्याला संघावर अभ्यास करण्यासाठी म्हणा, प्रबंध लिहिण्यासाठी म्हणा, जगभरात न येत आहे की ही पद्धती कशी विकसित झाली. डॉक्टर हेडगेवार गेल्यानंतर लोक म्हणत होते की संघाचं काही खरं नाही, आता संघ हळूहळू संपणार. जसं अनेक संस्था संघटना ज्या व्यक्तींनी सुरू केलेल्या त्या जशा संपतात, हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होतो, तसं संघाचं होईल. परंतु असं झालं नाही. गुरुजींकडे संघ गेला आणि गुरुजी 33 वर्ष सरळ संघचालक झाले. गुरुजी गेल्यानंतर सुद्धा असं समाजाने म्हटलं की ठीक आहे, गुरुजींचा प्रभाव खूप होता, गुरुजी आध्यात्मिक होते, पण आता गुरुजींनंतर कोणी एवढं व्यक्ती प्रभावी संघात नाहीये, आता हळूहळू संघाचा प्रभाव कमी होईल. गुरुजींनंतर बाळासाहेब देवरे सरळ संघचालक झाले, नंतर रज्जूभाई झाले. असं आपण बघतो की परंपरा पुढे चालत आली सरळ संघचालकांची. परंतु व्यक्ती समोरच्या व्यक्ती बदलली तरी देखील संघामध्ये, संघाच्या एकूणच कामामध्ये, कार्यामध्ये वाढ झालेली आहे. संघ कुठे कमी झालेला आहे असं दिसत नाहीये. संघामध्ये 2 गट पडलेले आहे असं कधी संघामध्ये दिसत नाही. त्याचं कारण कशात आहे, तर त्याचं कारण व्यक्तिपूजेमध्ये नाहीये. म्हणजे व्यक्तिपूजा संघात नाहीये, हे त्याचं कारण आहे. डॉक्टर हेडगेवार स्वतः गुरु झाले असते, परंतु आज संघाचं काय झालं असतं माहित नाही. किती गट झाले असते ते माहित नाही. प्रत्येकाला मानणारा गट असतो. हा अ गट, ब गट, अशा अनेक संस्था संघटनामध्ये. राजकारणात तर विचारायला नकोस, राजकारणामध्ये तो भरपूर असतात. म्हणून ही व्यक्तिपूजा, व्यक्ती किती श्रेष्ठ असेल तरी काही गुण त्याच्यामध्ये असतात. व्यक्तिगत जीवनामध्ये गुरु असला पाहिजे की नाही, तर असला पाहिजे. व्यक्तिगत आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. ते व्यक्तिगत जीवनामध्ये गुरु आपल्याला सांगू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्वभावामधील, आपल्या वागण्यामधील, आपल्या एकूण व्यवहारामधील त्याची चुकांची दुरुस्ती तो करू शकतो. परंतु ज्या वेळेला आम्हाला एखादं मोठं संघटन उभं करायचं आहे, ज्यावेळेस आम्हाला संपूर्ण देशाचा, समाजाचा विचार करायचा आहे, त्या सर्व वेगवेगळ्या चालीरीती असलेल्या, वेगवेगळ्या भाषा असलेल्या, वेगवेगळ्या धारणा असलेल्या अशा सगळ्या आमच्या हिंदू समाजाला एका छताखाली जर एकत्र आणायचं आहे, एक संपूर्ण संघटन उभं करायचं आहे, तर आम्हाला एखादी व्यक्ती गुरुकुलून कसं चालेल. म्हणून कदाचित डॉक्टरने असा विचार त्यावेळेस केला असेल की जी तत्वाची पूजा, म्हणून संघ व्यक्तिपूजक नाही, संघ काय आहे तर तत्वपूजक आहे. म्हणून हिंदू धर्माची जी तत्व आहेत की ती भगवा ध्वज, ज्या भगवा ध्वजाकडे बघितल्यानंतर आमचा संपूर्ण इतिहास आम्हाला आठवतो. या भगव्या ध्वजाची संमतीत असणारे असे अनेक गीतं, भगवा झेंडा प्राण माझा, भगवा झेंडा प्राण, या भगव्या ध्वजासाठी मी माझं जीवन अर्पण करणार, अशा पद्धतीचे असे अनेक गीतं आपण संघामध्ये म्हणतो. मैदानामध्ये भगवा ध्वज वाऱ्यावर डुलत आहे, त्याच्यासमोर स्वयंसेवक आपापले कार्यक्रम करत आहे शिस्तबद्ध. काय चित्र दिसतं, एक उल्हास देणारं, उत्साह देणारं सगळं चित्र आपण बघत असतो. तर भगवा ध्वजाच्या खाली हे सर्व आपले कार्यक्रम होत असतात. सर्वोच्च कोण, तर भगवा ध्वज सर्वोच्च. म्हणून येताना, शाखेत येताना आधी सर्वात आधी प्रणाम, उशिरा आला तर सगळ्यात आधी प्रणाम भगवा ध्वजाचाच करावा लागतो. जाताना भगवा ध्वजाचा करावा लागतो, वेळे आधी जायचं असेल तर. ही पद्धत आपल्या संघामध्ये आहे. भगव्या ध्वजाला आपण सर्वोच्च स्थान संघामध्ये दिलं. भगवा रंग आपण ऐकलेला आहे. भगवा रंग तर हा या सृष्टी ज्यावेळेस आपलं सुरुवात करते आणि ज्यावेळेला सर्व संध्याकाळ झाल्यानंतर सर्व आपल्या घराकडे दिवसभराचे कामं संपून जातात, संपूर्ण निसर्ग, दोन्ही वेळेला संधी प्रकाश असतो, तो भगव्या रंगाचा असतो. विश्वाची उत्पत्ती, ह्या सगळा आमच्या डोळ्यासमोर इतिहास भगवा ध्वजाचा रंग आला की आमच्या डोळ्यासमोर तरळतो. म्हणून संघामध्ये भगवा ध्वज डॉक्टरांनी आपण स्वीकारला, जो परंपरेने चालत आलेला आहे, जो राणा प्रतापांपासून, शिवाजी महाराजांपासून तर अतिशय रामकृष्णांपर्यंत ज्याला वंदनीय मानलेला आहे, असा भगवा ध्वज आम्ही गुरु केलेला आहे. म्हणून व्यक्तीचं स्तोम ज्या काळात खूप होतं, आपण बघतो की एखादी व्यक्तीचं स्तोम खूप असतं, व्यक्ती महात्मा खूप असतं, ती व्यक्ती तेवढी श्रेष्ठ असते देखील,
परंतु आपण बघतो की आपला जो समाज आहे, आपला समाज हा एका व्यक्तीच्या पाठीमागे जाणार आपला सगळा समाज आहे. अनेक अनेक युद्ध, अनेक संघर्षाचे प्रसंग असे आहेत की ज्याच्यामध्ये ही व्यक्ती समोरची गेली तर सर्वजण तलवारी टाकून पळून जाण्याच्या घटना खूप आहेत आणि अनेकदा हार पण झालेली आहे. म्हणून आमच्या समाजाला काय लागतं? नेतृत्व लागत असतं. म्हणून संघाने जो विचार केला की एक नेतृत्व, एक अशा व्यक्तीचं नेतृत्व गेलं नसेल तरी देखील समाज उभा राहायला पाहिजे. हिंदू समाजाला नेतृत्वाची जी सवय लागलेली आहे, कोणीतरी समोर असेल तर हिंदू समाज लढतो, येतो, पुढे काम करतो. परंतु ज्यावेळेस हे नेतृत्व दिसेन असं होतं, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी दोष निर्माण होतात किंवा ती व्यक्ती स्वर्गवासी होते, त्यानंतर त्या व्यक्तीने सुरू केलेलं कार्य किती मोठं असेल तरी त्याची पिछेहाट होताना आपल्याला दिसते. म्हणून हिंदू समाजामधील प्रत्येक व्यक्तीने तशा प्रकारचं नेतृत्व करणं अपेक्षित आहे. म्हणून कुठून प्रेरणा घेणार? तर आदर्श व्यक्तींकडनं, महापुरुषांकडनं आम्ही प्रेरणा तर घेतलीच पाहिजे, परंतु संघ आपण असं म्हणतो की भगव्या ध्वजाकडनं आम्हाला प्रेरणा घ्यायची आहे. म्हणून संघामध्ये ही पद्धती डॉक्टर आंबेडकर निर्माण केली आणि समर्पण सुरू केलं. तर संघाचं एवढं मोठं कार्य उभं करायचं आहे तर बिना पैशाचं कार्य कसं होईल? म्हणून आर्थिक गरज ही तर पाहिजे, असणारच आहे. मग आता कोण अनुदान देणार, कोण देणगी देणार, कोण स्पॉन्सर्ड करणार, म्हणजे प्रायोजक देणार? तर हा विचार त्यावेळेला आला. काय करायचं? तर त्यावेळेला सांगितलं की संघाचं संघटन आहे तर स्वयंसेवकच याचा आर्थिक भार उचलतील. कोणा सरकारच्या आधारावर, सरकारच्या अनुदानावर, मोठ्या धनिकाच्या आश्रयावर संघ चालणार नाही. संघ कोणाचा बटीक होणार नाही, ही त्यावेळेस पासूनची धारणा आहे. आजपर्यंत संघ उभा आहे. अतिशय कठीण दिवस काढले, सर्व स्वयंसेवक सामान्य परिस्थितीमधले होतील. म्हणून संघ स्वयंसेवकाने कष्टाने कमावलेला पैसा जो आहे त्याच्यातला थोडासा भाग तो आपल्या भगव्या ध्वजासमोर, गुरुसमोर समर्पित करतो. आणि याच्यावर संपूर्ण संघाचा जो खर्च आहे, संघाचे जे कार्यक्रम आहेत, संघाचे कार्यक्रम, उपक्रम, बैठका आणि संघासाठी संपूर्ण पूर्णवेळ काम करणारे प्रचारक कार्यकर्ते यांचा खर्च या सगळ्या समर्पणातून चालत असतो. म्हणून ब्रिटिशांनी सुद्धा त्यावेळेला असा उल्लेख संघाविषयी केला होता. काय केला होता? सेल्फ सस्टेन अँड ऑटो फायनान्स ऑर्गनायझेशन असं केलं होतं. सगळं स्वतःवर आहे. नाहीतर मग प्रायोजक, आपल्याला माहिती आहे, एखाद्या कार्यक्रमाला एखादा मोठा कोणीतरी धनिक किंवा उद्योजक पैसे देतो तर त्याच्या नावाचे आपल्या ऍड करावे लागतात, त्याचं मिंद व्हावं लागतं, तो सांगेल तसं करावं लागतं. सरकारी अनुदान घेतलं तर सरकारी नियमाप्रमाणे वागावं लागतं. आपण बघतो की त्या संघटनेचं नाव मी घेणार नाही इथे, की असे चांगल्या पद्धतीने काम करणारे, निस्वार्थी बुद्धीने काम करणारे कार्यकर्ते होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही आता एवढं मोठ्या कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे आणि आता आपलं सरकार, आपलं स्वतंत्र आपण झालेलो आहे ना, आपलं सरकार पण आपलंच आहे, तर आपण आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण आता मानधन देऊया. मानधन दिलं, काहीतरी सोयी सुविधा पुरवल्या आणि थोडक्यात सरकार असल्यामुळे अनेक पैशांचा ओघही सुरू झाला. तर कार्यकर्ते जे होते सगळे ते सुखसुविधेमध्ये अडकले, वाहनं आले, कष्ट कमी झाले आणि मग खूप पैशांचा पूर आल्यामुळे, कारण की कष्टाचे नव्हते, म्हणजे कष्टाचे म्हणजे जो काम करणारे कार्यकर्ते होते त्यांच्या कष्टाचे नव्हते, कुठून तरी अनुदान म्हणून मिळालेले होते, तर वारेमाप त्याचा वापर करणार. तर अशा पद्धतीने हळूहळू आणि नंतर मग ते जे सगळे त्याचे प्रमुख होते ते म्हणलं की आम्ही हे केलं म्हणून आम्ही चुकलो आणि संघाने हे केलं नाही म्हणून संघ आज खूप पुढे गेलेला आहे. परंतु तोपर्यंत वेळ गेलेली होती. असं तो भाग वेगळा आहे. परंतु अशा पद्धतीने स्वतःच्या आधारावर संघ उभा राहायला पाहिजे. आणि संघाला असं वाटतं की केवळ संघच नाही, संघ तर चालेल स्वयंसेवकांच्या आधारावर, पण हिंदू सुद्धा जगामध्ये अशा प्रकारची मोठी आर्थिक महाशक्ती झाली पाहिजे. आज आपण बघतो की गेल्या 200 वर्षापासून या देशामध्ये ख्रिश्चन मिशनरी आहेत, पैसा ओतून काम करतात. पॅन इस्लामिक आहे, संपूर्ण जगभरामध्ये पैशाच्या जोरावर मुस्लिम धर्मांतरण चालू आहे. आपल्या सगळ्या त्या विषयात आपल्याला जायचं नाही, परंतु धर्मासाठी दान करण्याची
अधिकाधिक पैसे दान करण्याची वृत्ती हिंदूंमध्ये पण आहे, परंतु अधिकाधिक सत्पात्री त्याला दान म्हणतात ते वाढलं पाहिजे आणि धर्म कार्यासाठी ही आर्थिक महाशक्ती जगभरामध्ये उभी राहिली पाहिजे हे संघाला वाटतं. म्हणून संघ स्वयंसेवक गंगाजळीची योजना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्षातनं एकदा आपल्या गुरुसमोर आपलं समर्पण करायचं आहे. एकाच वेळेला एक रक्कमी एवढी मोठी रक्कम आपण देऊ शकत नाही, म्हणून महिन्याकाठी काही ना काही ते थोडी रक्कम जमा करत राहणे असं स्वयंसेवक करतात. त्याची रचना संघामध्ये आहे. किती बारीक विचार आपल्या संघातल्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे. म्हणून आज आपण बघतो आज संघाचं काम किती वाढलेलं आहे, संघाविषयीची अनुकूलता समाजामध्ये किती आहे. हे संघटन जे उभं राहिलं तर अशा प्रकारे जीवनामध्ये स्वतःच्या खिशाला सुद्धा झळ लागेल अशा पद्धतीने स्वयंसेवकांनी उभं केलं. म्हणून आपण जे गीतामध्ये म्हटलं की तन मन धनपूर्वक आपलं कार्य केलेलं आहे. तन मन आणि धन, क्रमवारीमध्ये धन सगळ्यात शेवटी येतं, शब्दांची यमक जुळलं पाहिजे म्हणून कदाचित शेवटी आलं असेल, परंतु धनाचा क्रमांक सगळ्यात आधी लागतो. कारण की जे सगळ्यात लवकर सुटतं ते काय असतं, ते धन असतं. धन सगळ्यात लवकर सुटतं आणि सुटलंही पाहिजे. धन आर्थिक रूपामध्ये जर आपण मदत केली, दान केलं, समर्पण केलं, तरच आपण पुढचं जे समर्पण आहे ते म्हटलं समजलं गेलंय तनाचं समर्पण, म्हणजे वेळेचं समर्पण, स्वतः झोकून देऊन काम करणे. आणि त्याच्या पुढची जी पायरी आहे की ज्या ती क्षमता यायला तर खूप वेळ लागतो, तर मनाचं समर्पण. काही जण पैसे देतात, काही जण म्हणतात तुम्हाला किती पैसे पाहिजे आम्ही देतो, म्हणजे संघालाच नाही आणि कोणत्याही सामाजिक कामामध्ये वेळ मागू नका माझा, तुम्हाला किती पैसे पाहिजे ते देतो. त्याच्यामुळे काही जण पैसे देतात, ते आवश्यक पण असतं, परंतु त्याच्यापेक्षाही जे महत्वाचं समजलं गेलेलं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष काम करणं, वेळ देणं, तणं स्वतः शरीर रूपाने उपस्थित राहून काम करणं. आणि त्याच्या पुढचं इथे दिलं गेलं म्हणजे मन समर्पण. मनाचं समर्पण सर्वोच्च समर्पण म्हटलं गेलेलं आहे. मग तुम्ही किती वेळ देता, काय देता, हा नंतरचा भाग आहे. मन समर्पण, तन समर्पण और यह जीवन समर्पण. तर संघामध्ये हळूहळू हळूहळू आपण त्या दिशेकडे आपण जात असतो. सगळ्यांना सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नसतं, परंतु जे करतो आपण ते मनापासून केलं पाहिजे असं आपण म्हणतो. मन समर्पणाची तर असंख्य उदाहरणं आमच्या इतिहासामध्ये भरून पडलेली आहेत, परंतु 2-3 उदाहरणं द्यायचं मला मोह होतं. एक उदाहरण तर मी सगळीकडे देत असतो की माझ्या डोळ्यासमोर ती माऊली येते की तिचं मनाचं समर्पण किती मोठं असेल. आपण अनेक व्हिडिओज असे बघतोच, अनेक टीव्ही चॅनेल्सवर सुद्धा, की मातृत्व जे आहे जगातले सर्वश्रेष्ठ ज्याला म्हणतात, की जी मातेचं प्रेम जगात सर्वश्रेष्ठ समजलं गेलेलं आहे. म्हणजे एखादी हरिण असेल, ती तिच्या पिल्लांना वाघापासून सांभाळण्यासाठी वाघावर पण हल्ला करते. अनेक प्रकारचे आपण बघतो की डिस्कवरी चॅनल असेल किंवा अनेक व्हिडिओ असतील की एखाद्या मोठ्या वाघासारख्या प्राण्याचं जे भक्ष्य आहे, पण त्याची माता त्याचं रक्षण करते. कोंबडीची पिल्ले सुद्धा कोंबडी राखून ठेवते, साप आला तर सापाला सोबत झुंज घेते कोंबडी. म्हणजे काय ताकद आहे मातृत्वामध्ये आहे. परंतु हे मातृत्व सुद्धा म्हणजे हे जे मातृत्व आहे ह्याच्या पुढे समर्पण आहे. त्याचं उदाहरण मला जे द्यायचं होतं ते असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजस्थानमध्ये असणारी पन्नादाई, जिने महाराणा प्रतापांच्या वडिलांचा सांभाळ केला. महाराणा प्रतापांचे वडील आणि त्यांचे भाऊ, महाराणा प्रतापांचे वडील हे खूप लहान होते त्यावेळी त्यांच्या आई वडिलांचा स्वर्गवास झाला. महाराणा प्रतापांच्या आई वडिलांचा. दोघं भाऊ होते, राजा विक्रमादित्य त्यांचे मोठे भाऊ होते आणि हे होते. तर त्यांना गादीवर बसवलं होतं, मोठ्या भावाला म्हणजे महाराणा प्रतापांच्या मोठ्या काकांना गादीवर बसवलं होतं. आणि बलवीर नावाचा तिथला जो सेनापती होता तो सगळं राज्य कारभार बघत होता. आणि पन्नादाई जी होती ती पन्नादाईला हे जे छोटं 6 महिन्याचे महाराणा प्रतापांचे वडील होते त्यांना सांभाळण्याचं काम होतं.
आणि त्या बलबीरच्या मनामध्ये एके दिवशी या राज्याप्रतीचं लालच निर्माण झालं. एका दिवसात नाही, हळूहळू निर्माण झालं. म्हणून हे दोघं जण जे युवराज होते, हे दोघं युवराज त्याच्या डोळ्यामध्ये सारखे खुपत होते. काय करता येईल, कुठेतरी अशी संधी बघायचं आणि यांना मारायचं, अशा प्रकारची तो योजना कायम बनवत होता. काय करता येईल, काय करता येईल, आणि त्याचा क्रोध याच्यातून वाढू लागला. 10 वर्षाचा विक्रमादित्य युवराज सूचना देऊ लागला, आज्ञा देऊ लागला, त्याच्या अहंकाराला ठेच पोचवू लागली. आणि एक दिवस पूर्णपणे दोघांना मारण्याचं त्याने बरोबर षडयंत्र बनवलं. आणि रात्रीच्या वेळेला एका महालामध्ये जाऊन विक्रमादित्याच्या तलवार चालवली, त्याचे तुकडे तुकडे गेले. एका सेवकाने हे बघितलं आणि तो सेवक धावत धावत येऊन पन्ना द्यायला सांगितलं. त्याने सगळा प्रसंग सांगितला. वेळ कमी होता आणि पन्ना देवीकडे काय काम होतं तर याचा सांभाळ करणे. आणि तेवढ्याच वयाचा चंदन नावाचा पन्नादाईचा मुलगा होता, छोटासा लेकरू. राजकुमारालाही सांभाळायचं आणि चंदनलाही सांभाळायचं. क्षणाचा त्या माऊलीने विचार केला नाही. चंदनचे कपडे काढले, राजकुमाराला घातले, राजकुमारचे कपडे काढले, चंदनाला घातले, आणि राजकुमाराला त्या टोकरीमध्ये घेऊन सेवकाला सांगितलं, तू जा पुढे. आणि तेवढ्यामध्ये रक्ताने माखलेली तलवार घेऊन बलबीर तिथे पोहोचला आणि सांगितलं, कुठे आहे राजकुमार? पन्नादाने दिलं नाही. खूप विरोध केला आणि रडता येत नव्हतं. रडलं तर कळणार, काय करणार? हिसकावलं आणि स्वतःच्या डोळ्यात देखत स्वतःच्या चंदनाचे तुकडे होताना त्या माऊलीने पाहिले. पन्नादाई. इतिहासामध्ये मला असं वाटतं की एवढं समर्पक उदाहरण मला कुठे वाचायला मिळालं नाही, ऐकायला मिळालं, की जी मातृत्वाची भावना एवढी जोरदार असते निसर्गामध्ये, नैसर्गिक एवढे असते की स्वतःपेक्षा 1000 पटीने बलाढ्य असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत झुंज घेण्याची ताकद ज्या मातृत्वामध्ये असते, ज्या आईमध्ये असेल, ती कुठले प्राणी असो, ते सुद्धा इथे समर्पण झालेलं आहे. एका सामान्य झोपडीमध्ये राहणारी पन्नादाई, की हे राज्य, हा देश टिकवायचा असेल तर हा, जे म्हणता ना, लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे हा राजकुमार जगला पाहिजे, हा पुढचं भविष्य. विक्रमादित्य तर गेलेला आहे, त्याला तर मारलेलं आहे. एवढं मोठं समर्पण. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे मला या सगळ्या समर्पणाच्या कडीमधले वाटतात, की मनाचं समर्पण किती मोठं असेल. मग त्याच्यामध्ये गडीवर राहणारे मोठे देशमुखही होते आणि साध्या झोपडीमध्ये राहणारा शिवा काशीद सुद्धा होता. नेहमी नेहमी ते उदाहरण आठवतात की काय समर्पण असेल. सिद्धीजवळचा ज्यावेळेस वेढा पडलेला होता आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांना निसटणं भागच होतं आणि सगळी योजना आखली गेली, विशालगडावर जायचं होतं, भेट होणार आहे म्हणून सगळेजण गाफील झाले आणि वेड्यातून मार्ग निघून शिवाजी महाराज गेले. परंतु जाण्यापूर्वी ज्यावेळेस शिवाकाशीची भेट झाली, शिवाकाशीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायचा म्हणून शिवाजीचं रूप घेऊन शिवाकाशीत सिद्धीजवळला भेटायला गेला. भेटण्याआधी शिवाजी महाराजांना कडकल आलिंगन दिलं. शिवाजी महाराजांचा खांदा ओला झाला. का रडतोय ते म्हटलं की मला शिवाजी म्हणून मृत्यू येणार आहे, याच्यासारखं भाग्य मला माझ्या आयुष्यामध्ये नाहीये. महाराजांना कदाचित वाटलं असेल महाराजांना की आता पुन्हा भेटणार नाही, मृत्यू होणार आहे, म्हाताऱ्या आईची आणि लेकरांची बायकोची पुन्हा कधी भेट होणार नाही म्हणून रडत असेल. पण शेवटच्या क्षणी विचार काय शिवाय काशीच्या मनामध्ये, की लाख मेले चालतील राज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून समर्पण दिलेलं. पण तन समर्पण, मन समर्पण, मनाचं समर्पण सगळ्यात मोठं सांगितलेलं आहे. आपण सर्व स्वयंसेवक त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोच, केला पाहिजे. पण मनाचं समर्पण हे सगळ्यात मोठं आहे आपल्याला असं सांगितलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना दोय माहिती आहे की प्राण जाए पर वचन न जाए, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. परंतु आज देशभरामध्ये हेडगेवार कुलरीत चालत आलेली आहे गेल्या 55 वर्षापासून. आणि असे हजारो लाखो स्वयंसेवक निर्माण झालेले आहेत की जे समाजासाठी कटिबद्ध आहेत. समाजाच्या प्रत्येक समस्येमध्ये ते पुढे आहेत. मग स्वातंत्र्याच्या त्या काळामध्ये मोरवी धरण फुटल्यापासून असेल
तर उत्तराखंडच्या झालेल्या प्रलयापर्यंत तर आता असलेल्या या कोरोना कालावधीपर्यंत अनेक स्वयंसेवक डॉक्टर्स आपले असे आहेत की जे समाजाची सेवा करता करता त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या शाखेतला एक स्वयंसेवक स्वप्नील कार्यकर्ते त्याचं नाव, त्याचं आडनावच कार्यकर्ते असं होतं. खूप चांगला शाखा घ्यायचा आणि त्या शाखेवर माझा प्रवास होत असायचा. मोठा झाला, वय वर्ष 22, 23-24 या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर हा उत्तराखंडाचा प्रलय आला. एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायचा आणि उत्तराखंडामध्ये ज्यावेळेस तो गेला आणि दुर्दैवाने त्यावेळेस हा प्रलय झाला, त्यावेळेस तो तिथे वरती उत्तराखंडामध्येच होता, केदारनाथला होता. सगळ्यांना काढलं आणि एक आजोबा राहिले का काहीतरी म्हणून कोणीतरी आठवण करून दिली आणि त्यांना घेण्यासाठी तो लगबगीने तिथे गेला. जसा मध्ये गेला तसा पाण्याचा खूप मोठा प्रवाह आला आणि जे सगळ्यांनी डोळ्याने चित्र पाहिलं ते रडून सांगतात. तर शेवटच्या क्षणाला सुद्धा काय विचार होता की आपण ज्यांना आले त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, पळून जायचं नाही परिस्थितीपासून. हे गुण स्वयंसेवकांमध्ये कुठे निर्माण होतात? समाजाच्या प्रत्येक संकटामध्ये संघ स्वयंसेवक धावून जातो. तर मला असं वाटतं की भगव्या ध्वजाच्या छताखाली आम्ही सर्व या गुणांची जोपासना करत असतो. जी स्वयंसेवकाची शैली बनलेली आज देशभरामध्ये आपण बघतो की स्वयंसेवक काय तर खरं बोलणारा, प्रामाणिकपणे काम करणारा, निस्वार्थीपणे काम करणारा असा स्वयंसेवक आहे. एकेकाळी संघ तर लोकांना माहिती नव्हता, पण आज संघ सगळ्यांना माहिती आहे. हाच जो उत्तराखंडाचा प्रलय झाला होता त्याचं उदाहरण मला चांगलं माहिती आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने पैसे जमा केले आणि मग ते पैसे तिथे पोहोचले पाहिजे, या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, कुठे अफरातफर नाही झाली पाहिजे. तर पैसे कोणाला दिले पाहिजे? कोणीतरी त्यांना सांगितलं की हा पैसा योग्य कारणासाठी लागायचा असेल तर हा पैसा तुम्हाला RSS वाल्याने द्यावा लागेल. तर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी संघाच्या कार्यालयामध्ये पैसे घेऊन आले. ही स्वयंसेवकांची पावती आहे. अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणतात की तुम्ही करा, आम्ही हे तुम्ही केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. ही स्वयंसेवकांची जी प्रतिमा संपूर्ण देशभरामध्ये तयार झालेली आहे. तर ते अशा प्रकारचे मनाचं समर्पण असणारे स्वयंसेवक समाज सगळा बघत आहे. आणि आज तर एवढी अनुकूलता आहे, तर या अनुकूलतेमध्ये सुद्धा आम्हाला जे मूल्य आमच्या पूर्वजांनी, म्हणजे संघातल्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहेत त्याचं स्मरण आम्हाला करायचे. म्हणून आमची कसोटी लागणार आहे. कोणती कसोटी लागणार आहे? आमच्या मनाची कसोटी आहे, आमच्या मूल्यांची सुद्धा कसोटी आहे. म्हणून आम्हाला जे सांगितलेलं की काय या अनुकूलतेच्या कालावधीमध्ये आम्हाला प्रसंगावधान राहायचंय, प्रतिकूलतेमध्ये पेक्षाही जास्त सजग जे राहायचंय, आम्हाला अनुकूलतेमध्ये राहायचंय. आपण बघतो की एक काळ असा होता की संघाला खूप विरोध होत होता. एक काळ ठीक आहे, लोक विरोध संपला, परंतु मग संघ थोडा मोठा झाला आणि संघावर उपहास सुरू झाला. संघ थोडा मोठा झाला, अनुकूलता आली आणि आता अनुकूलतेच्या पुढची ज्याला पायरी म्हणतात, स्वीकारार्हता, ती आता आलेली आहे. म्हणून या अनुकूलतेच्या काळामध्ये असं सजग राहण्याचं काय उदाहरण आहे? आपले पूर्वी जे सर्व कार्यवाह होते माननीय होवे शेषाद्रीजी, ते एक गोष्ट सांगायचे. गुरु शिष्य असतात, त्यांना सकाळी प्रवासाला निघायचं असतं म्हणून सकाळी लवकर निघतात, ऊन राहत नाही म्हणून सकाळी लवकर अंधार असताना पायी चालत निघतात. चालत जातात, खूप अंतर कापतात, ऊन पडतं, ऊन हळूहळू डोक्याला यायला लागतं, तहान भरपूर लागलेली असते आणि भूकही लागलेली असते. काय करायचं म्हणून एक शेत दिसतं, त्या शेतामध्ये थांबतात. एक शेतकरी असतो, त्याला विनंती करतात, ते त्यांना पाणी पाजतात. आणि आपल्या शिष्याला भूक लागलेली आहे हे त्यांच्या गुरूंच्या लक्षात येतं, म्हणून ते त्या शेतकऱ्याला विचारतात की काही खाण्याची व्यवस्था होईल का? ते म्हटलं की तुम्हाला खाण्याची व्यवस्था होईल, माझी न्याहारी घराकडनं येणार आहे, भरपूर न्याहारी असते, आपल्या तिघांचं होईल त्याच्यामध्ये, पण थोडं तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबावं लागेल, घरच्या मंडळीने यायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही नारळ खाऊ शकतात, पण मला काय झाडावर चढता येत नाही.
तर गुरु म्हटलं ठीक आहे, तुम्ही तेवढी परवानगी दिली म्हणून तुमचे धन्यवाद. तुम्हाला जरी चढता येत नसेल तर आमच्या शिष्याला चढता येतं. तर मग शिष्य आपला सरसर सरसर त्या नारळ झाडावर चढला. जेवढी 5-6 नारळ पाडायची होती वरतून सगळी नारळ खाली पाडली. आणि ज्यावेळेस तो उतरू लागला, अंतर खूप होतं. 40 फूट राहिलं, मग 30 फूट राहिलं, मग 25 फूट राहिलं. मग गुरु म्हटले, सांभाळून उतर जरासा, हळूहळू उतर, घाई नाही काही. पुन्हा अजून 5-1 फूट खाली आला, 20-1 फूट आला, सांभाळ बरं का, घाबरू नकोस, हळू उतर. 15 फूट आला, मग पुन्हा म्हटलंय की सांभाळून बरं का, हळू. अजून पुन्हा 10 फूटवर आलंय, सांभाळून व्यवस्थित, घाई नाही काही. आणि असं करता तो उतरला. घाम पुसला शिष्याने. आणि मग नारळ पाणी पिता पिता त्याला थोडं अस्वस्थ झालं. गुरूंच्या लक्षात आलं की हा का अस्वस्थ झालेला आहे. पण सुरुवात केली शिष्याने की गुरुजी मला विचारायचं जरा. काय विचारायचं, विचार. की मी एवढ्या उंचावर चढलो, एवढ्या उंचावर चढल्यानंतर नारळ खाली पाडले, आणि ज्यावेळेस मी 40-50 फुटावर वरती होतो त्यावेळेस तुम्ही मला काही म्हटले नाही. जसं जसं माझं अंतर कमी होत होतं तसं तुम्ही मला म्हणायला लागलं की सावधान, हळू उतर, काळजी घे, पाय सरकेल तुझा. जसं जसं मी अंतर माझं कमी होत होतं, 20 फुटावर आलं, 15 फुटावर आलं, 10 फुटावर आलं, त्यावेळेस तुम्ही मला काळजी घ्यायला सांगितली. मी 40 फुटावर होतो त्यावेळेस तुम्हाला माझी काळजी का नाही वाटली, असं माझ्या मनात प्रश्न आलेला आहे. ते म्हटलं की असं आहे की ज्यावेळेस तू 40 फुटावर होता, 40 फुटावर म्हणजे तू धोक्याच्या अंतरावर होता, तुझा पाय सरकला असता, तू काळजी केली नसती तर तुझा कपाळ मोक्ष झाला असता, तुझं डोकं फुटलं असतं, हातपाय गेलं असतं तुझा. ह्याची चिंता तुलाच जास्त होती माझ्यापेक्षाही, आणि उंची किती आहे माझ्यापेक्षा त्याचा अनुभव तुला जास्त होता, म्हणून तू स्वतःची काळजी करत होता. आणि ज्या वेळेला अंतर कमी होत होतं त्यावेळेला स्वाभाविकपणे तू अनुकूलता वाढत होती. 40 फुटावर प्रतिकूलता जास्त होती, 20 फुटावर अनुकूलता जास्त होती, आणि त्या ठिकाणी तू घाई करण्याची शक्यता जास्त होती. काय आता राहिलं, थोडंसंच राहिलेलं आहे, येऊ जरा सरसर उतरून खाली, तिथे जास्त गडबड होण्याची शक्यता होती. म्हणून तुला मी म्हणत होतो की जरा सावधान उतर. अजून तू खाली आलास 10 फुटावर तर काय झालं असतं, तर डोकं तुझं नक्कीच फुटलं नसतं, पण हातपाय मोडला असता. म्हणून म्हटलं जरा हळू आहे. प्रतिकूलता, काळजी कुठे घ्यायची आहे, तर ज्या ठिकाणी अनुकूलता, ज्या ठिकाणी अनुकूलता असते त्या ठिकाणी काळजी करायची आहे. म्हणून संघाने प्रतिकूलता असणारा कालावधी खूप बघितलेला आहे. आतापर्यंत सगळी प्रतिकूलताच होती. 20-1 वर्षापूर्वी प्रतिकूलता खूप होती, पण आता खूप अनुकूलता संघाला आलेली आहे. आधी एक संघाच्या कार्यक्रमासाठी स्थान मिळायचं नाही, आता एवढे स्थान उपलब्ध आहेत की त्याच्यापैकी कोणतं आपण निवडायचं. आधीच पैसे कुणाकडे जमा करायचे अन्य कामांसाठी, संघाच्या कामासाठी नाही, अन्य जे काही काम आपण करतो, संघाचे वर्ग शिबिर वगैरे लागतात सेवा कामासाठी, तर आधी नावं मिळायची नाहीत. आता येऊन संघामध्ये सांगतायत की सांगा काय करायचंय, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. असे अनेक, ही जी अनुकूलता वाढलेली आहे, या अनुकूलतेमध्ये आम्हाला पुन्हा त्याच सगळ्या मूल्यांचं आम्हाला स्मरण करायचं आहे. तोच सगळा व्यवहार आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणायचा आहे. म्हणून जे शेषाद्रीने जे उदाहरण दिलं होतं ते या सगळ्यांसाठी आपल्याला एकदम लक्षात ठेवावं असं सगळं ते उदाहरण आहे. गेल्या 95 वर्षांमध्ये ज्या मूल्यांचा आधार घेऊन आपलं संघटन मोठं झालेलं आहे, त्याच मूल्यांवर आपल्याला चालायचं आहे. परिस्थिती भलेही प्रतिकूलता असेल किंवा अनुकूलता असेल. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अनुकूलतेमध्ये आम्हाला तर अधिक आर्थिक सुचिता आम्हाला आणायची आहे. मानसिक सुचिता आम्हाला आणायची, शुद्धेपणा, आर्थिक व्यवहार पारदर्शी, मनाचं पण पारदर्शकता, मनाची शुचिता, वाणीची शुचिता सुद्धा आम्हाला आणावी लागणार आहे. संघाचं काम एवढं वाढतंय, संघात खूप लोक येत आहेत, सर्व आठापगड समाजामध्ये लोक येत आहेत, सर्व प्रकारचं शिक्षण स्तर, उच्च शिक्षितांपासून तर अशिक्षितापर्यंत येतात, झोपडीपासून ते महालापर्यंत सगळे लोक येत आहेत. सगळ्या प्रकारचे स्वभाव वैशिष्ट्य असणाऱ्या लोकांमध्ये येत आहेत. तर या सगळ्या लोकांना आम्हाला सामावून घ्यावं लागणार आहे. सगळ्यांपर्यंत संघ योग्य पद्धतीने समजवायचा आहे. म्हणून गुरुजींचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. गुरुजींविषयी सगळे असं म्हणायचं, संघाला तुम्ही काय दिलं,
तर गुरुजी म्हटले की मी एवढं एकच केलं माझ्या 33 वर्षाच्या कालावधीमध्ये, डॉक्टरांनी मला तसा संघ दिलेला आहे, तशाचा तसा संघ मी पुढे देत आहे. म्हणून आम्हाला पण तसाच विचार करता येईल का? परिस्थिती कशी जरी असेल तशी आम्हाला संघ आम्हाला जशाचा तसा पुढे नेता येईल का? वाणीची सुचिता आम्हाला अधिक करावी लागणार. आणि हा सगळा जो नवीन समाज आम्हाला जोडा येणार आहे, ते या सर्व याच्यामध्ये आम्हाला भगव्या ध्वजाकडे बघून काम करायचं, व्यक्तिपूजा नाही करायची. का? तर सुरुवात संघात येताना एखाद्या व्यक्तीपासूनच होते. तो व्यक्तीचा प्रभाव स्वयंस्वकार असतोच, परंतु काळाच्या ओघामध्ये किंवा हळूहळू अशी स्थिती आली पाहिजे की जी आणणारी व्यक्ती ती सुद्धा आणि जी आली व्यक्ती ती सुद्धा, दोघांची समज अशी वाढली पाहिजे की आम्हाला भगव्या ध्वजासाठी काम करायचंय, संघासाठी काम करायचंय. तो व्यक्तीचा प्रभाव हळूहळू त्याचा कमी झाला पाहिजे. एवढा सगळा नवीन समाज संघासोबत येत आहे, तर परस्परांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्याही प्रकारामध्ये आम्हाला आमच्या भारत मातेचं काम थांबून चालणार नाही. म्हणून कुणाकडे बघायचंय? काम कुणाकडे करून बघायचं? तर भगव्या ध्वजाकडे बघून आम्हाला काम करावं लागेल. आणि हळूहळू आम्हाला ते समर्पण वाढवावं लागेल, मनाचं समर्पण. जेवढं मनाचं समर्पण वाढून आम्ही वेळ देऊन काम करू, तर निश्चितच आम्ही जे संघाने ध्येय पाहिलेलं आहे, परम वैभव नेतुमेतच राष्ट्रम, तर ते अधिक आपल्याला लवकर त्याच्याजवळ पोहोचता येईल. म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला असा संकल्प करावा लागेल की धनाचं समर्पण तर आवश्यकच आहे, त्यासोबतच अधिक वेळेचं समर्पण आम्हाला करून आणि हळूहळू मनाचं समर्पणाकडे आम्ही कसं जाऊ याचा सगळ्यांनी विचार करूया, तसा संकल्प करूया. एवढंच या गुरुपौर्णिमेच्या उत्सव प्रसंग सगळ्यांना सांगणं आहे. सर्व स्वयंसेवकांनी आता रांगेत येऊन पूजन करायचे. आपल्याकडे दिलेले पाकिट आहेत, त्या पाकिटावर सर्वांनी स्वयंसेवकांनी पूर्ण नाव आणि भ्रमण दोन्ही टाकायचं आहे आणि आपलं समर्पण त्याच्यामध्ये असणार आहे. प्रथम मी करून दाखवतो, सर्वांनी रांगेत येऊन करायचंय. प्रथम प्रणाम करायचा आहे. प्रथम प्रणाम करायचा आहे, फुल समर्पण करायचं. आपलं जे पाकिट आहे समर्पण करायचं, प्रणाम करायचा, एक पाऊल पाठीमागे घ्यायचं, आपल्या जागेवर येऊन थांबायचं. अरे सावधान, उत्तिष्ठ. आर्व. त्यांना पुढे नाही. अंग
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे इमे सा पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरन्त्वा नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये अजय्याञ्च विश्वश्च देहि च शक्तिम् सुशीलं जगद्देननं ब्रह्मवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतन्नः सुगं कारयेत् समुत्कर्षनिः श्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा तदन्तः प्रजागर्त्यतिव्रानिशम् विजेत्री च न संहताकारशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वै भवन्नेतुमे तत्स्वराष्ट्रम् समर्था भवत्वाशिषार्ते वृषम् भारत माता की जय। ध्वज प्रणाम 1 2 3